मित्रांनो, नव्या वर्षापर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत हवामानाचा मूड कसा राहील? थंडीच्या तीव्र लाटांचा धोका महाराष्ट्रात कायम राहू शकतो का? या काळात अवकाळी पावसाची शक्यता आहे का? पावसाची शक्यता असेल तर तो नेमका कोणत्या भागात होईल? हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात या काळात तापमान नेमकं किती राहील याचा जिल्हानिहाय आढावाही आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक पत्रकार या नात्यानं भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाचा आढावा मी घेत असतो. फक्त अंदाजच नाही तर हे घडतं कशामुळं याचीही अभ्यासपूर्ण माहिती थोडक्यात देण्याचा आपला प्रयत्न असतो. हा व्हिडिओही तसाच आहे, त्यामुळे तो संपूर्ण पहा. हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, महाराष्ट्रात मुंबई परिसरासह कोकण किनारपट्टीचा भाग वगळता उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वच भागात थंडीनंही यंदा कहर केलाय. 11 ते 15 डिसेंबर या काळात हाडं गोठवणाऱ्या थंडीच्या तीव्र लाटा आल्या. अनेक भागात 7 ते 8 अंशांपर्यंत तापमान खाली आलं. अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा 6 अंश सेल्सिअस या निच्चांकी पातळीपर्यंत खाली आला. थंडीचा हंगाम उपयुक्त असतो, पण अतिथंडी दीर्घकाळ पडली तर माणूस आणि जनावरांचे आरोग्य तसंच पिकांसाठीही ती धोक्याची असते. थंडीच्या या लाटा नव्या वर्षापर्यंत कायम राहतील का आणि या दरम्यान पावसाळी स्थिती कुठं राहील या दोन्हीचा अंदाज आपण पाहूच, पण त्यासाठी थंडी आणि पाऊस या दोघांचा संबंध थोडक्यात समजावून घ्यावा लागेल. मित्रांनो, हवामानाचा मूड बदलणं हा सगळा देशात वाहणाऱ्या वाऱ्यांचा खेळ असतो. वारं फिरलं की हवामान बदलतं, हे पक्क लक्षात ठेवा. हिवाळ्याच्या काळात महाराष्ट्रातलं वातावरण कोरडं झालं की आपोआपच तापमान कमी होऊन थंडी वाढत जाते. म्हणजे या काळात समुद्रातून जमिनीकडं वारं वाहत नसतं, तिथून बाष्पही येत नाही. त्यामुळं रात्री आकाश निरभ्र राहतं. आकाशात ढगांचा थर नसला की दिवसा सूर्यानं निर्माण केलेली उष्णता कोणत्याही अडथळ्याशिवाय वातावरणात वर निघून जाते. त्यामुळं जमिनीलगतचं तापमान कमी होतं. हे सगळं जुळून आलं की थंडी पडते, पण त्यात आणखी एका घटकाची भर पडली की कडाक्याची थंडी किंवा थंडीच्या लाटा येतात. हा घटक म्हणजे उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वाहणारं वारं. हिमालयीन क्षेत्रात बर्फ पडल्यानंतर उत्तर भारत थंडीनं गोठतो. नेमकं याच वेळी उत्तरेकडून महाराष्ट्राकडं वारं व्हायला लागलं की आपल्याकडची थंडी अचानक वाढते. त्यातूनच थंडीच्या लाटाही येतात. वातावरणातले हे सगळे घटक तंतोतंत जुळून आल्यानंतरच महाराष्ट्रात थंडीच्या तीव्र लाटा आल्या. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, वातावरणात बाष्प आलं की ते थंडीला अडथळा करतं आणि थंडीत घट होते. पण थंडीच्या लाटा येण्याचं कारण ढोबळपणे तुम्हाला आता समजलं असेल. त्यामुळं अशा थंडीच्या लाटा नव्या वर्षापर्यंत येतील का आणि पाऊस कुठे होईल या प्रश्नाच्या उत्तराकडं आता आपण जाऊ. त्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जानेवारीपर्यंतच्या तापमानाचा आढावा आपण घेऊ. कोकण विभागाकडे पाहिलं तर या विभागात तापमानात मोठी घट होणार नाही. मुंबई परिसर, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीचं किमान तापमान 18 अंशांच्या वरच राहील. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात 14 ते 16 अंशांपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्राचं चित्र पाहिल्यास नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्रीचं किमान तापमान 10 अंशांपर्यंत राहू शकतं. जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये 11 ते 12 अंशांपर्यंत तापमान राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात रात्रीचं किमान तापमान 10 अंशांपर्यंत राहील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात 12 अंशांपर्यंत, तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 12 ते 14 अंशांदरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्याची स्थिती पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात रात्रीचं किमान तापमान 10 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. बीड, जालना, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यात मात्र 12 अंशांपर्यंत तापमान राहण्याचा अंदाज आहे. विदर्भाचं चित्र पाहिल्यास नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, यवतमाळ, वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यात रात्रीचं किमान तापमान 10 ते 12 अंशांदरम्यान राहील. बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मात्र 12 ते 14 अंशांदरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे. एकूणच काय तर महाराष्ट्रात थंडी असेल, पण जानेवारीपर्यंत कुठेही थंडीच्या तीव्र लाटा येणार नाहीत. त्यात पावसाचं काय हे आता पहा.
आपण याआधी सांगितल्यानुसार वातावरणात बाष्प आलं की थंडी कमी होते. अंदाजानुसार महाराष्ट्रात थंडी कमी होत जाणार आहे. मग वातावरणात बाष्प येऊन पाऊस होईल का असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण चिंता करू नका. हवामान विभागाच्या कोणत्याही मॉडेलनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात कुठेही पाऊस होणार नाही. पाऊस होण्याची शक्यता आहे ती फक्त उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्येच. त्यामुळे तिथून आपल्याकडं येणारं अतिथंड आणि कोरडं वारं कमी होणार आहे. त्यातूनच महाराष्ट्रात रात्रीचं किमान तापमान 2 ते 3 अंशांनी वाढून थंडीत घट होणार आहे. नवीन घडामोड घेऊन पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.